एखाद्या बसचा किंवा रेल्वेचा किंवा विमानाचा जो चालवणारा ड्रायव्हर आहे, पायलट आहे, मोटरमन आहे, त्याने ठरवायचं का गाडी कुठे न्यायची, की प्रवाशांना कुठे जायचं हे प्रवाशांनी ठरवायचं? प्रवाशांच्या मतावर त्यांनी त्या दिशेने गाडी नेली पाहिजे की ड्रायव्हरच्या मनानेच नेली पाहिजे? ज्यावेळेस तुम्ही एखादं वाहन बुक करता प्रवासासाठी, तेव्हा त्याचा जो मार्ग आहे आणि त्याचं जे गंतव्य ठिकाण आहे हे कोण ठरवतं आणि कोणी ठरवलं पाहिजे? जो प्रवासी त्यांनी ठरवलं पाहिजे. एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही जेवायला गेलात तर वेटर ठरवणार का तुम्ही काय खायचं ते? तुम्ही जर एखाद्या कॉलेजमध्ये गेलात तर तुमचे जे प्राध्यापक आहेत ते ठरवणार का तुम्ही काय शिकायचं ते? म्हणजे तो ड्रायव्हर, तो वेटर आणि ते प्राध्यापक हे म्हणजे तुमचं मन. मग तुम्ही तुमचं जीवन जे आहे, मग त्या जीवनामध्ये त्या जीवनाला कुणी आत्मा म्हणतं, कुणी मी म्हणतं, कुणी अस्तित्व म्हणतं. मग हे जे आमचं असणं आहे, हे असणं कोणामुळे? शरीरामुळे आणि मनामुळे. आमची ओळख कोणामुळे? तुमची ओळख कोणामुळे? तुमची ओळख तुमच्या मनामुळे आणि शरीरामुळे. मग हे तुमची काय साधन आहे? मग सद्गुरू आम्हाला आज काय सांगता? तुमचं शरीर, मन आणि भावना ही तुमच्या जीवनाची सेवा करण्याकरता, तुमचं जीवन त्यांची सेवा करण्याकरता नाहीये. म्हणजे प्रवाशांची सेवा करण्याकरता ड्रायव्हर आहे. जे आपल्या हॉटेलमध्ये आलेले जे ग्राहक आहे, जे खवय्ये आहे, त्यांची इच्छापूर्ती करण्यासाठी वेटर आहे. त्यांची इच्छापूर्ती करण्यासाठी तिथला आचार्य आहे, की त्यांचा धंदा चालला पाहिजे म्हणून ग्राहक नाहीये. तसं जीवनामध्ये आमचं शरीर आणि मन ह्याच्या तृप्तीसाठी जीवन नाहीये. जीवनाच्या तृप्तीसाठी शरीर आणि मन. मित्र, एखादा अडाणी माणूस आणि एक थोडासा सज्ञान माणूस, या दोघांमध्ये आपण काय कुठे फरक करतो? अडाणी माणूस बहुत करून अशी गोष्टी करतो की त्याच्याने त्याचं स्वतःच नुकसान होतं. तो अशा गोष्टींमध्ये गुंतवणूक करतो की स्वतःच आर्थिक नुकसान होतं. तो अशा ठिकाणी काम करतो जिथं त्याचं शोषण होतं. तो असं अन्न खातो ज्याने त्याच्या शरीराचं नुकसान होतं. तो अशा गोष्टी वापरतो ज्यांनी त्याचं आयुष्य आणखी कमकुवत होतं. त्याला जर तुम्ही म्हटला, अरे प्लास्टिकचा वापर जास्त करू नको, सिंथेटिक कपडे वापरू नको, हलक्या दर्जाच्या गोष्टी किंवा कुठल्याही जे स्वस्तात मिळणारं जे अन्न आहे किंवा ज्याच्यामध्ये दोष आहे किंवा ते निकस आहे असं अन्न खाऊ नको, तो तुमचं ऐकणार नाही. तुम्हाला स्वस्त मिळतं, मी खाणार. आपण त्याला का नाव ठेवायचं? आपण पण तसे जाऊ. समजा आपण जर बाहेर गेलो तर आपण हे बघतो की पाण्याची दर्जा कसा आहे, क्वालिटी कशी आहे. आपण स्वस्त बाटली कुठे मिळते ते बघतो आणि स्वस्त बॉटल खरेदी करतो. पण त्याने आपल्या यंत्रणेवरती दुष्परिणाम होणार आहे. आपण आजारी पडून पुढे जाऊन आपल्याला आणखीन आर्थिक नुकसान होणार आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे आपण अशा गोष्टी करतो ज्या गोष्टींमुळे आपण स्वतःचं नुकसान करतो. ते करत असताना आपल्याला कुठेतरी फायदा दिसतो, कुठेतरी आपल्याला बरं वाटतं, परंतु नंतर जाऊन त्या गोष्टीचा आपल्यावरती दुष्परिणाम होतो. हे किती वेळा सिद्ध झालं आजपर्यंत? अगदी जीवनामधले कुठले पण निर्णय असू द्या, अगदी शहाणे माणसाचे पण असू द्या, त्याचे ते निर्णय पुढे जाऊन चुकलेले आहेत हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा त्याला स्वतःची कीव करावीशी वाटते, पश्चाताप. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की अडाणी माणूस तो आहे जो आपल्या शरीराचं आणि मनाचं नुकसान करतो, आणि अज्ञानी माणूस तो आहे जो आपल्या जीवनाचं नुकसान करतो. म्हणजे सांसारिक जीवनामध्ये तुम्ही सुजान असणं गरजेचं आहे, अडाणी असणं बिलकुल चालणार नाही. तसं आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्ही ज्ञानी असणं गरजेचं आहे. तर हे जे काही ज्ञान आहे किंवा अज्ञान आहे हे काय? नेमके आपण अशा गोष्टी करतो ज्याने आपलं जीवन अशांत होतं. आता मला सांगा, प्रत्येकाला वाटतं रिलॅक्स राहा. तिथं उपस्थित असलेले किंवा जे ऐकणारे त्यांच्यापैकी असं कोण आहे ज्याला वाटतं आपल्या शरीराला त्रास द्यावा, शरीराकडनं कष्ट करून घ्यावे, शरीराला शिस्त लावावी? इथं असे पैकी असं कोण आहे की ह्या सगळ्या गोष्टी त्याला पाहिजे? नाही पाहिजे आम्हाला. इथं असे पैकी असा कोण आहे
ज्याला मनाविरुद्ध झालं तरी चालेल, पण ते योग्यच झालं पाहिजे. असं कोण आहे इथे? कोणीच नाहीये. कारण तुम्ही जर मनाच्या विरुद्ध जाऊन जर योग्य गोष्टी करायला शिकलात, तुम्ही शरीराच्या विरोधी जाऊन जर गरजेच्या गोष्टी करायला त्या शरीराला जर शिकवलं, तुम्ही इथे नाही राहणार. तुमचं स्थान बदलेल, तुमचा दर्जा बदलेल, तुमचं रिस्पेक्ट, तुमचा आदर, सन्मान या गोष्टी बदलतील. मग आज ह्या गोष्टी आमच्याकडे का नाहीये? कारण आम्ही ज्या गोष्टीचा वापर करायचा त्या गोष्टीला डोक्यावर घेतो. गाढवाची गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली आहे. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. गाढवावरून चालले तर म्हणे काय गाढवाचा जीव घेता का? खाली पायी चालले तर गाढव कशाला पाळलंय? गाढवच घेतलं खांद्यावर, काय मूर्ख लोक आहे. आणि गाढव शेवटी वैतागून त्या नदीमध्ये सोडून दिलं. म्हणजे हे खरंच मूर्ख आहेत. म्हणजे जीवनामध्ये नेमकी आम्ही कुठल्या गोष्टीचा वापर करायचा आणि कुठल्या गोष्टीसाठी करायचा, हे जे ज्ञान आहे हे ज्ञान आमच्यापर्यंत नाही आहे ना, तोपर्यंत आम्हाला जीवनामध्ये जे हवंय ते कधीच मिळणार नाही. कारण आमचं मन जे आहे ते ठरवतं काय मिळवायचं ते. मला सांगा, एखाद्या बसचा किंवा रेल्वेचा किंवा विमानाचा जो चालवणारा ड्रायव्हर आहे, पायलट आहे, मोटरमन आहे, हे त्यांनी ठरवायचं का गाडी कुठे न्यायची, की प्रवाशांना कुठं जायचं हे प्रवाशांनी ठरवायचं? प्रवाशांच्या मतावर त्यांनी त्या दिशेने गाडी नेली पाहिजे की ड्रायव्हरच्या मनानेच नेली पाहिजे? आता आम्ही गावाकडे जेव्हा राहायचो ना, कधी कधी ड्रायव्हर काय करायचा, त्याच्या घराच्या रस्त्याकडून गाडी घ्यायचा. काय रे म्हणे, मला जेवणाचा डबा घ्यायचा. म्हणजे जो ठरलेला रूट आहे तो रूट सोडून तो त्याच्या वेगळ्या रस्त्याने गाडी घेऊन जायचा. किंवा ज्या ठिकाणी थांबा नाहीये अशा ठिकाणी तो गाडी थांबवायचा. का रे बाबा, मला माझं घर येते, डबा घ्यायचा. सांगण्याचं तात्पर्य काय? ज्या वेळेस तुम्ही एखादं वाहन बुक करता प्रवासासाठी, तेव्हा त्याचा जो मार्ग आहे आणि त्याचं जे गंतव्य ठिकाण आहे हे कोण ठरवतं? आणि कोणी ठरवलं पाहिजे? जो प्रवासी त्यांनी ठरवलं पाहिजे, बरोबर? एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही जेवायला गेलात तर वेटर ठरवणार का तुम्ही काय खायचं ते? तुम्ही जर एखाद्या कॉलेजमध्ये गेलात तर तुमचे जे प्राध्यापक आहेत ते ठरवणार का तुम्ही काय शिकायचं ते? म्हणजे तो ड्रायव्हर, तो वेटर आणि ते प्राध्यापक हे म्हणजे तुमचं मन आहे किंवा तुमचं शरीर आहे. साधन जर असेल त्याला आपण शरीर म्हणूया. तुमची कार आहे, तुम्ही इकडं स्टेरिंग फिरवताय, कार तिकडं पळते, अशी कार किती जणांना आवडेल? तुम्ही ब्रेक मारताय, तिचा एक्सिलेटर वाढतोय. रिमोट कंट्रोलच्या बाबतीत असं होतं ना बऱ्याच वेळा. तुम्ही व्हॉल्यूम कमी जास्त करायला जाता आणि चॅनल चेंज होतो. मी बरोबर बोलतोय का? असा अनुभव येतो ना. म्हणजे ते जे साधन आहे ते साधन त्याच्या मनाप्रमाणे, त्याच्या मर्जीप्रमाणे जेव्हा वागायला लागतं तेव्हा ज्याचं ते साधन आहे त्याची नाचक्की होते, त्याची गोची होते. काय बघे, मग तो एक तर साधन तरी सोडून देतो, नाही ते रिपेअरिंगला टाकतो. बरोबर आहे? म्हणजे आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही साधन वापरतो की साधन आम्हाला वापरतो. बरोबर आहे? तो त्याचा ड्रायव्हर जो आहे तो माझ्या डिरेक्शनने काम करतो की त्याच्या स्वतःच्या डिरेक्शनने काम करतो? जर मालक मूर्ख असेल, जर मालक नाबालिक असेल तर ड्रायव्हरच्या हातामध्ये सत्ता द्यायला काही हरकत नाही. समजा पेशंट घेऊन जायचे, तो ड्रायव्हर ठरवणार कुठे घेऊन जायचं, कारण हॉस्पिटल त्याला माहिती. पण ते कोणत्या क्षणी, जेव्हा जो मालक आहे ना तो काय आहे, असमर्थ आहे ठरवण्यासाठी. मग तुम्ही तुमचं जीवन जे आहे, मग त्या जीवनामध्ये, त्या जीवनाला कुणी आत्मा म्हणतं, कुणी मी म्हणतं, कुणी अस्तित्व म्हणतं. मग हे जे आमचं असणं आहे, हे असणं कोणामुळे? शरीरामुळे आणि मनामुळे. आमची ओळख कोणामुळे? तुमची ओळख कोणामुळे? तुमची ओळख तुमच्या मनामुळे.
आणि शरीरामुळे. मग हे तुमची काय साधन आहे. मग सद्गुरू आम्हाला आज काय सांगता, तुमचं शरीर, मन आणि भावना ही तुमच्या जीवनाची सेवा करण्याकरता आहे. तुमचं जीवन त्यांची सेवा करण्याकरता नाहीये. म्हणजे प्रवाशांची सेवा करण्याकरता ड्रायव्हर आहे. जे आपल्या हॉटेलमध्ये आलेले जे ग्राहक आहे, जे खवय्ये आहे, त्यांची इच्छापूर्ती करण्यासाठी वेटर आहे. त्यांची इच्छापूर्ती करण्यासाठी तिथला आचार्य आहे. की त्यांचा धंदा चालला पाहिजे म्हणून ग्राहक नाहीये. तसं जीवनामध्ये आमचं शरीर आणि मन ह्याच्या तृप्तीसाठी जीवन नाहीये. जीवनाच्या तृप्तीसाठी शरीर आणि मन. पण आज वास्तविकता काय, आम्ही सर्वजण कोणाच्या मागे वेळे आहे. कोण मनाचा राजा आहे, तो कोण मनाची राणी आहे, कोण शरीराचा गुलाम आहे. सर मला उभं राहत नाही, सर मला बसवत नाही, सर मला हे जेवायला चालत नाही, मला हे वातावरण सहन होत नाही, मला वेळेवरच झोपायला लागतं, वेळेवरच जेवण लागतं. तू काही यंत्र आहे का, तुला टायमिंगच लागतं सगळं. मशीनला टायमिंग मध्ये लागतं. तुम्ही जर मोबाईलला वेळेवर चार्ज नाही केला तर तो दिवसभर तुमचं नुकसान करून ठेवतो, तुमची अडचण करून ठेवतो. तुम्ही जर गाडीवर वेळेवर पेट्रोल नाही टाकलं तर ती गाडी बंद पडते मध्येच घाटामध्ये. तुम्ही वेळेवर जर सर्व्हिसिंग नाही केली तर इंजिन बिघडून जातं. तसं तुमचं बी काही मशीन आहे का आतमध्ये बसवलेलं. तुम्ही यंत्र आहात का? नाही, आम्ही तर त्याच्या पलीकडे आहोत. आम्ही जीवन आहोत. मला सांगा, एक मशीन आहे आणि एक मनुष्य आहे. मनुष्याचं शरीर आहे. तसं आपण एक उदाहरण घेऊया की आर्टिफिशियल हार्ट पण आहे, बरोबर आहे, दवाखान्यांमध्ये. आणि आपल्या शरीरात पण एक हर्ट आहे. मग हे हृदय आणि ते आर्टिफिशियल बाहेरचं मेकॅनिकल हार्ट, या दोघांमध्ये काय फरक आहे? हे जिवंत आहे, ते मृत आहे, एवढाच फरक आहे ना. जिवंत आणि मृत याच्यामध्ये फरक कुठला आला? मृत जे आहे त्याला स्वतःची मर्जी नाही, त्याला स्वतःच ऊर्जा नाही. पण जे जिवंत आहे, तुम्हाला माहिती आहे आपल्या हृदयामध्ये एक पेसमेकर असतो. पेसमेकर म्हणजे हृदयाची जी धडधड आहे, अंकुंचन प्रसरण पावणं, ह्या मसल्सला जे इलेक्ट्रिक चार्ज पुरवतो, अशा प्रकारचं तिथे एक मशीन बसवलेलं आहे निसर्गाने. आणि ते त्याला ऊर्जा पुरवतं. ते तुमच्या शरीराच्या ऊर्जेवर काम नाही करत. शरीराच्या ऊर्जेवर काम दिलं तर ते बंद पडेल. म्हणून तशी व्यवस्था आहे. म्हणजे त्याला स्वतःच काय आहे, एक ज्ञान आहे. ते ज्ञानाप्रमाणे चालतं. तुम्ही जर तुमच्या ताब्यात दिलं असतं तर तुम्ही कदाचित ना एका दिवशी फार दुःखी झाले, फार आहे की नाही, टेन्शन मध्ये आले, नुकसान झालं, तर तुम्ही ते हृदयाकडे लक्ष द्यायचं विसराल आणि ते धडधड करायचं बंद होऊन जाईल. एवढी सगळी व्यवस्था केली आहे तरी लोक कधी कधी ते बंद पाडतात. हार्ट अटॅक काय? आपल्या विचारांच्या मदतीने हृदय बंद पाडतात. चालू असलेलं हृदय बंद पाडण्याची कला माणसाकडे आहे. पण प्रकृतीकडे आजीवन हृदय चालवण्याची क्षमता आहे. बंद पडलेलं हृदय पुन्हा चालू करण्याची क्षमता प्रकृतीकडे आहे, माणसाकडे नाही. म्हणजे हे शरीर चाले, हे शरीर कोणाच्या सत्तेने हे शरीर चालतं. तुम्ही अन्न खाऊ शकता, पचवणं तुमच्या हातात नाही, बरोबर आहे. पचतं आपोआप, प्राकृतिक दृष्ट्या आपोआप पचतं. तुम्ही झाडाला खत घालू शकता, फळं आणणं तुमच्या हातात नाही. तसं शरीर, मन आणि भावना, म्हणजे शरीर, विचार आणि तुमचे जे भाव आहे, या तीनही गोष्टी आमच्या जीवनाला सुंदर करण्यासाठी, आमचं जे रोजचं जे आसन आहे, संध्याकाळी झोपताना आम्ही ज्या भावनेने झोपतो की नाही, त्यावेळेस कळतं तुमचा दिवस कसा गेला. आणि ज्यावेळेस माणूस मरतो त्यावेळेस कळतं याचं जीवन कसं गेलं, बरोबर आहे. शरीर इथे ठेवून जातो, मन इथे ठेवून जातो, भावना इथे ठेवून जातो, जाताना जीवन म्हणूनच जातो. मग ते जीवन तुम्ही जगून गेलात, ते अतृप्त होऊन गेलात की तृप्त होऊन गेलात, त्यावर तुमच्या जीवनाची मुक्ती अवलंबून. नाही तर मग आसक्ती आहेच, बरोबर आहे. आपण मराठीमध्ये म्हणतो, कडू कारलं साखरेत घोळलं तुपात तळलं तरी कडूच. तसं शरीराचं मनाचं आहे.
तुम्हाला जे नको आहे ना ते नकोच आहे, बस ते किती पण चांगलं असू द्या. ही मनाची वृत्ती आहे. तुम्ही ठरवता आधी की आपल्याला हे नको, भले ते कितीही चांगलं असू द्या, आपल्याला गरजेचं किती पण असू द्या. मी ठरवलं एकदा नाहीये, नकोय मला, भले त्याने नुकसान झालं तरी चालेल. ही माणसाची वृत्ती, बरोबर आहे. म्हणजे मी बोललो ना मग ते खरंच आहे. ही वृत्ती ज्यावेळेस तुमच्यामध्ये डेव्हलप होते ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही जीवनापासून लांब जाता. आणि जीवनापासून तुम्ही लांब गेले की याचा तुम्हाला पश्चाताप होतो. ज्या माणसाला कधीच पश्चाताप होत नाही ना, एक तर तो महामूर्ख आहे किंवा तो सिद्ध पुरुष आहे. या दोघांपैकी एकच आहे. म्हणजे महामूर्ख का त्याला कळतच नाहीये की त्याला पश्चाताप व्हायला पाहिजे. एवढा मतिमंद आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजे एखाद्याचा अपमान जरी केला तरी त्याला माझा अपमान केला असं काही फिलिंगच येत नाही. ते एक रील येतो ना त्याच्यावरती युट्यूबवरती की अरे माझ्या घरची माझी एवढी बेइज्जती करता तरी मला फिलिंगच नाही होत, त्याचं मला फीलच नाही होत ते. म्हणजे आम्ही एवढे काय झालो बत्थर आणि एवढे आम्ही मंद झालो, जड झालो, दगड. म्हणजे जे शरीर आहे, हे मन आहे, हे भावना आहे, या आमच्या नेहमी लहान मुलासारख्या एकदम अशा शुद्ध पाहिजे. तर शरीर आमचं शुद्ध ठेवणं कोणाच्या हातात आहे? कोणाच्या हातात आहे? अगदी आंघोळीपासून असेल आणि चारित्र्याच्या दृष्टीने पण असेल. कुठेही न खाणं, सात्विकाचं अन्न खाणं. तुमच्या गाडीमध्ये तुम्ही कुठलेही रॉकेल फिकेल दिसलं, काही दिसलं का लगेच टाकता, असं करता का? मग काय करता? पेट्रोल टाकता आणि सिलेक्टेड पंपावर टाकता. इथे गॅरंटी बाबा चांगले बरं. तसा आहार जो आहे तुमचा, तो आहार तुम्ही शरीरामध्ये टाकता त्यावेळेस काळजी घेता का नाही? चवीला चांगला लागला, चांगल्या ब्रँडचा आहे, पॅकिंग मध्ये आहे, खा. मोठे लोक खाता, खा, घ्या आतडे कापून. म्हणजे आज आम्ही जे आहार देतो या शरीराला किंवा जे सेवन करतो त्याच्या बाबतीमध्ये आम्ही जागरूक आहे का? नाही. आम्ही तिथं पण काय करतो? पैशाच्या मध्ये मोजतो. काय? अरे हे जेवण जरा महाग आहे, इकडे जरा स्वस्त आहे, भले त्याने भेसळ केली का असे ना. हे खरं खोटं आहे? आजकाल एवढे मोठे समारंभ होतात, समारंभामध्ये माणसांना कौतुकाने बोलवलं जातं, खूप म्हणजे आग्रहाने बोलवलं जातं. आणि आग्रहाने बोलवल्यानंतर त्यांचा तिथे सार्वजनिक अपमान केला जातो. निकृष्ट दर्जाचं अन्न देऊन, निकृष्ट दर्जाचे फेटे देऊन, जे फेटे त्यांना घातल्यानंतर लगेच 2 मिनिटांनी लोक काढून फेकून देतात. मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट आहे, माणूस सध्या माणसाचाच अपमान करतोय, स्वतःच्या जीवनाचा अपमान करतोय. आणि हे सगळं अपमान करून तो काय साचवतोय? पैसा. काय? खोटी प्रतिष्ठा. अजून काय साचवतोय? खोटा मोठेपणा, अहंकार. बर, हे सगळं साचवून तो समाधानी आहे का? ओळखायचं सोपं काम आहे, फक्त एकटं सोडायचं त्याला. कोणत्याही माणसाला तो किती समाधानी हे जर ओळखायचं असेल ना, त्याला एकटं मोकळं सोडून द्यायचं, मोबाईल काढून घ्यायचा आणि अशा खोली सोडायचा ज्या खोलीमध्ये फक्त एकच रंग आहे आणि फक्त 4 भिंती, मध्ये काहीच नाही. एक 24 तास सोडायचं त्याच्यामध्ये. काय वाटतं तुम्हाला? 24 तासानंतर त्यांनी कपडे बिपडे फाडलेले असते स्वतःचे, दुसरं काहीच नाही ना करायला. शेवटी तो कोणाला ओरबडणार आहे? फ्रस्ट्रेट होणार. फ्रस्ट्रेट का? कारण त्यांनी स्वतःला तसं बनवलंय, त्याचं जीवन त्यांनी एवढं विकृत केलं. माणसं आतमधून किती सुंदर आहे हे माहिती नाही, बाहेरून मात्र खूप मेकअप करतात. जेवढा जास्त मेकअप तेवढं सौंदर्य बेगडी. हे खरं खोटे? तुम्ही एखादा फोटो, एखादी प्रतिमा जेवढी एडिट करता तेवढी ती ओरिजिनल पासून काय जाते? दूर जाते. बरोबर? हा, वेगळं केलं तुम्ही काहीतरी, पण तुम्ही सत्यापासून कुठे गेले? दूर गेले. नकली किती पण चेहरे बनवले, ते तुमच्या चेहऱ्याला जर मॅच होत नसतील ती तुमची ओळख बनेल का? नाही. असं आहे. हा, दुसऱ्यांना फसवण्यासाठी चांगलं, तुम्ही स्वतःला फसवू शकत नाही. आणि मग स्वतः जे आहे ते जीवन आहे. माणसाला मृत्यूच्या वेळेस जे आठवतं ना ते जीवन आहे.
माणसाला खूप आनंदी झाल्यावर जे आठवतं ना ते जीवन आहे. पण जीवन जीवन म्हणजे काय हो? जीवन म्हणजे आमचं असणं. आता जे आम्ही अनुभव करतोय ना हे अनुभव म्हणजे जीवन आहे. आम्ही जे काही करतोय आमच्या हाताने किंवा आमच्या पंचेंद्रियाने किंवा आमच्या असण्याने जे काही करतो, आमच्या असण्याने जे काही भाव निर्माण होतात हे आमचं जीवन आहे. म्हणजे शरीर असेल, मन असेल किंवा तुमच्या भावना असतील, ह्या सर्वस्वी तुमच्या जीवनाला अनुकूल असाव्यात, त्याला पोषण करणाऱ्या असाव्यात. परंतु आज आम्ही जे काही जगतो ते ना शरीराला पोषण करणार आहे, ना मनाला पोषण करणार आहे, ना भावनांना पोषण करणार आहे. ते उलट शरीराला कमकुवत करते, रोगट करते. ते विचारांना दूषित करते, विचार तुमचे भ्रष्ट करते. मला सांगा, तुम्ही ज्या वेळेस आजच्या मालिका बघता, सिनेमे बघता, मनोरंजन बघता, युट्यूब ओपन करता, त्याच्यावरचे तुम्ही सिरियल्स बघता, जे एपिसोड्स बघता, त्यांनी मन शुद्ध होतं का दूषित होतं? खरं सांगा. शुद्ध होत. शुद्ध होणाऱ्या गोष्टी पण आहे, पण तिकडे आमचा धावा जातो का? नाही. त्याने आम्हाला गटकन झोप येते. ते पहा असं सांगण्यासाठी तुम्हाला सक्ती करावं लागते. पण तुमची भक्ती कुठे आहे? आसक्तीकडे. भक्ती कुठे आहे? आळसाकडे. कुठे आहे? तमसकडे. एखाद्याला सांगितलं आज तुला सुट्टी, काय करतो तू सुट्टीच्या दिवशी? मस्त एन्जॉय करतो की झोपा काढतो? खरं सांग, काय करतो? एक तर मोबाईल मध्ये एन्जॉय करतो, मोबाईल मध्ये बघत राहतो, किंवा कोणाच तरी गप्पा मारत राहतो, फालतू काही पण टाइमपास. बरेच दिवस फालतूगिरी केली नाही, सगळ्या फालतूगिऱ्या करून घेतो, त्याला एन्जॉय. तुम्ही असा जर माणूस पाहिला जो दररोज स्वच्छ राहतो, हे एकदम छान राहतो, तो एक दिवस नुसता असा गटरीमध्ये लोळतो आणि इकडे तिकडे काही पण करतो, हा एन्जॉय आहे का? मग तसंच तुम्ही तुमच्या मनाच्या बाबतीत करताय. तुम्ही तुमच्या मनाला एवढं दूषित करताय का ते तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही फ्रेश होऊन आलो असं म्हणायला लागतं तुम्हाला, त्यावेळेस तुम्ही घाणून आलेले असता आणि म्हणून तुम्ही थकलेले असता. तुम्ही आंघोळ केलं, तुम्हाला कसं वाटतं? कसं वाटतं? ज्याला आंघोळ केल्यावर खूप फ्रेश वाटतं ना, त्यांनी समजून घ्यायचं त्यांनी स्वतःला फार घाण करतोय. तुम्हाला आंघोळ केल्यावर मी फार फ्रेश नाही वाटलं पाहिजे. म्हणजे काय? तुम्ही एवढे फ्रेश पाहिजे की तुम्ही आंघोळ नाही केली तरी तुम्ही फ्रेशच दिसले पाहिजे. हे जे तुमचं एकदम ताजं तवानं राहणं आहे ना, मग तुमच्या शरीराचं असो मनाचं असो, नाही आज फार थकलो रे. थकलो म्हणजे काय? तुला जे आवडत नाही ते काम केलं तू आज. एवढं सोपं आहे ते. फार कंटाळा आला, फार बोर झाला आज, म्हणजे काय? तुमचं ट्रॅक चुकलेलं आहे. काहीतरी एक गोष्ट पाहिजे म्हणून बऱ्याच गोष्टींशी कॉम्प्रोमाइज केलेले आहे. बरोबर आहे? एक लक्षात ठेवा, हे तुम्हाला जे थकवणारं जे कोण आहे ना, ते कोण आहे? तुमचं मन आहे. तुमचं जीवन कधी थकत नाही. कशावरून? समजा तुम्ही जंगलात गेलेले, खूप थकले. मी नेहमी सांगतो, इथंच समजा तुम्ही इथंच घ्या, तुम्ही ऑफिसमध्ये आहात आणि प्रचंड थकले, दिवसभर खूप काम केलं तुम्ही, खूप वगैरे मेहनत झाली, थकले आणि आता तुमच्याकडे क्षमताच नाहीये पर अगदी, आणि अचानक साप आला तर तुम्ही टणकन उडी मारा. एक तुम्ही ती रील पाहिली असेल, व्हिडिओ फार प्रसिद्ध झाली ती. एक मुलगा काय करतो, एका खुर्चीवर, आराम खुर्चीवर बसलेल्या म्हाताऱ्याच्या खुर्ची खाली काय सोडतो? फटाका. आणि जेव्हा तो फटाका फुटतो, तो वयोवृद्ध झालेला म्हातारा माणूस अक्षरशः 3 फूट त्या खुर्चीवरून वर उडतो. असं त्या फटाक्याने उडाला का तो? फटाका तर लवंगी होता, मग तो उडाला कशाने? त्याच्यातल्या जीवनाने उडाला. त्याच्यातलं जीवनाने झेप घेतली आकाशात. एवढी शक्ती आहे. माणूस आणि मन, त्याचं शरीर आणि मन आणि भावना याच्यामध्ये एवढी ताकद आहे की नुसता भाव जरी केला ना तुम्ही तरी पाण्यामध्ये विष तयार होतं. आपण म्हणतो अरे नजर लागली रे, बरं नजर लागली. हो खरं आहे ते. दुःखाळे लोक असतात ना, त्यांच्या समोरून कधी चांगल्या गोष्टी नेत नका. हा, खायच्या गोष्टी अशा झाकून आणि बंद भांड्यामध्ये का नेतात? कोणाची वासना जर पडली ना, पचणारच नाही तुम्हाला. हे भावाची ताकद प्रचंड. आईने बनवलेला स्वयंपाक आणि मेस मधून आलेल्या स्वयंपाकामध्ये फरक का पडतो? भावाचा फरक.
म्हणून तुम्ही ह्या गोष्टींना सोपं समजू नका. शरीर, विचार आणि मनामध्ये एक विचार आला की तुमच्या लगेच चेहऱ्यावरचे हावभाव बदलून टाकतो. म्हणून या तिन्ही गोष्टींचा आपल्या जीवनासाठी वापर करा. आपलं जीवन त्याच्यासाठी खर्ची घालू नका. मग कसं करावं लागेल? जे योग्य आहे जीवनासाठी. काय योग्य आहे? हो, निरोगी राहणं योग्य आहे, गरजेचं आहे. शरीर निरोगी असलं पाहिजे, मन शुद्ध असलं पाहिजे. मन शुद्ध असल्याचं काय लक्षण आहे? हो, काय नाही. तुमचं मन नेहमी शांत असलं पाहिजे आणि तुम्ही कोणाबरोबरही प्रेमाने बोलू शकले पाहिजे. तुमच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा द्वेष नको, कुठलं दुःख नको, कुठला फ्रस्ट्रेशन नको, नैराश्य नको. एकदम शांत प्रसन्न नेहमी चित्त असलं पाहिजे. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, रामदास स्वामी सांगून गेले ना. मन प्रसन्न ठेवा, विचार प्रसन्न ठेवा, सकारात्मक विचार ठेवा. किती पण निगेटिव्ह बोलत आहे, किती पण निगेटिव्ह वातावरण असू द्या, आपण पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक बाजू बघायला शिका. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा भाव शुद्ध ठेवा. भाव शुद्ध तेव्हाच राहतो जेव्हा आपण आनंदी राहतो, आपण दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करतो. जेव्हा स्वतःचा कल्याणाचा विचार करतो ना, तेव्हा तुमचा भाव कधी शुद्ध राहू शकत नाही. जेव्हा तुम्ही अपेक्षा करत राहता ना, अपेक्षांचे विचार तुमच्या डोक्यात आले की तुमचा भाव अशुद्ध झालाच. मी तुमच्या डोक्यात आला की तुमचा भाव अशुद्ध झाला. हिशोब डोक्यात आला का भाव अशुद्ध झाला. तुमचा भाव अशुद्ध झाला की संपलं सगळं जीवन विषारी होऊन जातं. एक वेळ शरीर आणि मन तुम्ही शुद्ध करू शकता, पण भाव जर एकदा अशुद्ध झाला तर ते तुमचं पूर्ण जीवन विषारी करून टाकतं. आणि म्हणून आम्ही आमची जी शरीरापासून जी सुरुवात केली, शरीर आमच्या हातात आहे, मन बऱ्यापैकी आमच्या हातात आहे, भाव आमच्या हातात नाही. फळ तुमच्या हातात आहे का? नाही, झाड तुमच्या हातात आहे. तुम्ही चिकू लावला आणि आंबे यायची वाट पाहिली, चालेल का? काय विचारत असाल तुम्ही? असं तुमचं तसंच आहे. तुम्ही डोक्यामध्ये विचार निगेटिव्ह करायचे आणि भाव प्रसन्न आला पाहिजे. कसं काही येऊ शकत नाही. म्हणजे भावाचं सगळं अस्तित्व विचारांवर आहे आणि विचारांचं अस्तित्व तुमच्या सुदृढ शरीरावर आहे. तुमचा मेंदू सुदृढ पाहिजे, त्याला ग्लुकोज आणि ऑक्सिजन भरपूर पाहिजे. तुम्ही तरतरीत पाहिजे. तुम्ही जर मरमरीत असतील तर तुमचा मेंदू गरगरीत असतो. काय बघा, ऑब्झर्वेशन करा. दारू पिण्याचं प्रमाण, नशा करण्याचं प्रमाण वीक लोकांमध्ये जास्त असतं. बघा, जे कमकुवत लोक असतात, वीक, कमजोर, त्या लोकांमध्ये नशेचं प्रमाण खूप जादा असतं. का बरं? आकर्षण पण जादा असतं. का? त्यांचं जे जीवन आहे ते ऊर्जेची अपेक्षा करतं. उत्साह पाहिजे, उमंग पाहिजे, उत्सव साजरा करायचा, तो ऊर्जा पाहिजे. एक लुखा सुखा जीव जाईल माणूस असेल, तब्येत जरी असेल आणि तो जर नुसता थकत असेल, लुखा सुखा म्हणजे नुसता दिसायला नाही, ऊर्जेने लुखा सुखा, त्याच्यामुळे ऊर्जाच नाही. तो थोडं काहीतरी केलं लगेच दबतो. तो नशा पहिले काढणार. लक्षात ठेवा. कुबड्या कोणाला पाहिजे? नशा म्हणजे कुबड्या. नशा म्हणजे काय? काही लोकांना वाटतं नशा म्हणजे सिगरेट ओढणं म्हणजे मी काहीतरी आहे असं पोरं दाखवतात, बरोबर आहे. पण त्या बावड्याला हे माहिती नाही ती कुबडी आहे आणि तुला काही दिवसांनी कुबडा आणणार ती, बरोबर आहे. हे जीवनामध्ये आम्हाला कळलं पाहिजे. खरी नशा कशी आहे? जे तुमच्या आतून जीवन प्रसन्न होतं. तुम्ही असा आहार खाता त्याने तुम्हाला ऊर्जा मिळते. तुम्ही असे विचार करता त्याने तुम्ही प्रसन्न होता. तुमच्यामध्ये असे भाव निर्माण होता ज्याने तुमच्या आजूबाजूला एक पॉझिटिव्ह ऑरा तयार होतो. तुमचा नरक तुम्ही तुमच्याबरोबर घेऊन येता, हे नेहमी लक्षात ठेवा. कुठे नरक करून ठेवलेलं नाही वर. पृथ्वी, स्वर्ग, पाताळ हे सगळं इथंच आहे. निर्माण करणारे पण तुम्हीच आहे. तुमचा नरक तुम्ही घेऊन येता, तुमचा स्वर्ग तुम्ही घेऊन येता आणि तुमची पृथ्वी जी आहे ती पण तुम्हीच घेऊन येता, दुसरं कोणी नाही. तेव्हा तुमच्या अवतीभोवती स्वर्ग निर्माण करायचा, तुमच्या अवतीभोवती नरक निर्माण करायचा, हे सर्वस्वी तुमच्या शरीर, मन आणि भावना यांच्यावर अवलंबून आहे. आणि ते करणारे तुम्ही आहात हे तुम्हाला ज्या दिवशी कळलं ते ज्ञान आहे. आणि म्हणून आज सद्गुरू आम्हाला सांगता की नेहमी लक्षात ठेवा रे, काय काही सगळं वापरण्यासाठी आहे. वापरा. बरेच जण काय करतात, शरीराला फार जपतो. लोक पहा तुम्ही, हे नको यार, जास्त स्ट्रेस होतो मला, स्ट्रेस. अच्छा, वर गेल्यावर तुला त्या तिरडीवर चढवल्यावर तुझा स्ट्रेस कुणी ऐकल का?
हे नको रे, त्याला जाळाचा फार भीती वाटते. हो नका हो जाळू त्याला, त्याला जाळाची फार भीती वाटते. अरे गेला तो, भीती वाटणारा गेला. हे इथं जे आहे ना, हे काय मातीचा ढिगारा आहे फक्त, तो शरीराच्या रूपाने राहिलेला आहे. आणि म्हणून शरीर बी तुम्ही नाहीये, मन बी तुम्ही नाहीये, भावना पण तुम्ही नाहीये. त्याच्या आतमध्ये जो निघून जातो ना, जो येतो तो तुम्ही आहात. कसं आहे, समस्या काय माहिती का, सामान्य लोकांची समस्या काय, जन्माला येतानाच जिवंत येतो ना, पण जाताना ते शरीर इथंच ठेवून जातो. जाताना शरीर बी घेऊन जात असता तर प्रश्न सुटला असता. पण समस्या ही आहे की येताना शरीरासहित येतो, जिवंत येतो. जन्माला आल्यानंतर जर काही दिवसांनी त्याच्यामध्ये आत्मा घुसला असताना मग लोकांना कळलं असतं की हे शरीर मी नाहीये. पण ती गंमत काय की येताना ते जुळीदार येतं. आईच्या पोटातून येताना तुम्हाला माहिती नसेल, गर्भामध्ये सुद्धा आत्मा हा गर्भधारणा झाल्या प्रवेश करत नाही. पहिले काही आठवडे तो फक्त मांसाचा गोळा असतो, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये जीव नसतो. त्याच्यामध्ये हा जो ऊर्जा आहे, जे जीवन आपण ज्याला म्हणतो, ते प्रवेश कधी करतं, साधारणतः काही आठवड्यानंतर. आणि म्हणून तुम्हाला माहिती असेल की जर लिंग परीक्षण करायचं असेल, जेंडर टेस्ट जर करायची असेल, ती लगेच नाही करता येत. ती काही आठवड्यांनी करावी लागते. तोपर्यंत जेंडर क्लिअर होत नाही. जोपर्यंत जीव आतमध्ये प्रवेश करत नाही तोपर्यंत जेंडर क्लिअर नाही होत. म्हणजे त्याचा अर्थ आम्ही शरीर नाहीये, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जर शरीर आम्ही नाहीये, आम्ही जीवन आहे, तर त्या जीवनावर फोकस करायला शिका आजपासून. म्हणजे तुमचं जीवन कसं होईल, छान होईल. नाही तर तुमचं शरीर आणि तुमचं मन याच्यामध्ये तुम्ही गुरफडून नेमकी ज्याच्यासाठी जगायचं होतं तोच अतृप्त राहून जाईल. आणि तेच होतं प्रत्येकाचं. नाहीतर तुम्हाला जर एकदा कळलं ना की हे शरीर आणि मन आणि भावना याच्या सेवेसाठी आहे, तर तुम्हाला कधी हे शरीराला झालेल्या वेदना, मनाला झालेलं दुःख, मन दुखलं, शरीराची तुमच्या वेदना होत आहे, त्याला त्रास होतोय, याची तुम्ही कधीच फिकीर नाही करणार. बऱ्याच वेळा आपण बघतो काही जण रजा टाकता, काय बाबा सर तब्येत बरी नाही. बरोबर आहे ना, कोणाची तब्येत, तुझी बरी नाही का शरीराची बरी नाही? सर काय बोलता राव तुम्ही, माझी बी बरी नाही म्हणजे माझ्या शरीराचीच बरी नाही, मी शरीर म्हणजेच मी आहे, असं मेल्यावर कुठं जातो? म्हणजे हे मला सांगा, झोपलेल्या माणसाला काही लोकांना पण मुर्द्यासारखे झोपतात, तुम्ही किती हलवा उठत नाही ते, तेव्हा ते शरीर कुठं जातं? तेव्हा कुठं असतं शरीर तुमचं? तेव्हा तुमचे डोळे बंद पडलेले असतात, मेंदू बंद पडलेला असतो, फक्त जे जीवन प्रणाली यंत्रणा आहे तेवढीच चालू असते. म्हणजे हृदय असेल, फुफ्फुस असेल. बरोबर. थोडक्यात एक लक्षात ठेवायचं, हे आम्हाला कोण कन्फ्यूज करते? मन कन्फ्यूज करते. लक्षामध्ये तुमचं मन म्हणजेच तुम्ही, असं ज्यावेळेस तुम्हाला वाटतं ना, त्याच्यामुळे माणसांना हेच कळत नाही. म्हणून सांगतो, अरे मी आत्मा आहे. कोण सांगते हे? कोण म्हणतं असं? मन तुम्हाला बोलतं मी आत्मा आहे, मी जीवन आहे. कोण सांगतं? मन. त्याची तर परिस्थिती किती भयानक असते हे सांगूच नका, विचारू नका. आणि म्हणून मन वेगळं आहे हे ज्या दिवशी तुम्हाला कळेल ना, ते कधी कळेल? तुमच्या डोक्यातले विचार जेव्हा शांत होतात, तरी तुम्हाला सगळं दिसतं, सगळ्यांची जाणीव होते. तुम्ही आठवलं का, ज्यावेळेस तुम्हाला संकट येतं, तुमचं खोटं पकडलं जातं, जेव्हा तुमच्याकडनं काही मोठी चूक होते, तुमची चोरी पकडली जाते, त्यावेळेस तुमचं मन कुठे जातो? इतर वेळेस नाही डोकं लावायला येतं, वाद घालतं का नाही ते? जेव्हा तुमचं सगळं सत्य बाहेर येतं तेव्हा वाद घालणारी तुमची वृत्ती जाते कुठे? म्हणजे ते लपून बसते का नाही? मग तेच मन आहे तुमचं, जे लपून बसतं ते मन आहे. संकटाच्या वेळी जे लपून बसतं किंवा जे अतिशय आक्रमण करायला शिकवतं ते मन. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला मृत्यू समय एकच गोष्ट तुमची सामना करते, तुमची ऊर्जा, तुमचं जीवन. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या जीवनाला थोडंसं ओळखायला जर शिकलो ना, तर आपोआप आम्हाला मनामधलं, शरीर तर आम्हाला कळते थोडंसं, परंतु मन आम्हाला कळत नाही. आणि मग ते मन एकदा आम्हाला कळायला, मन म्हणजे विचार, डोक्यात चालणारे जे विचार आहे, आमच्याबद्दल आम्ही ठरवलेली जी काही प्रतिमा आहे, मी असा मी तसा, ही सगळी प्रतिमा, हे सगळे विचार म्हणजे मन. जर तुमचे विचार शांत झाले तर तुमचं मन शांत, असं समजून घ्या. आपण म्हणतो हे नको रे डोकं लावू, ते डोकं लावणं म्हणजे मन आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून मग तुम्ही मला डोकंही लावायचं नाही, विचारही करायचं नाही, मग काय मी जनावरासारखं वागायचं का? म्हणजे बुद्धीच नसल्यासारखं. तसं नाहीये.
तुमची प्रज्ञा नेहमी जागृतच आहे, कायमच जागृत आहे. मी मगाशी जे उदाहरण सांगितलं, तो म्हातारा माणूस त्या खुर्चीवरून 3 फूट वर उडाला, त्या ताकद आली कुठून? तिथं शरीराने नाही लावली. शरीराने एवढी ताकद लावली, त्या म्हाताऱ्याला सांग अशी उडी मारून दाखव खुर्चीवरून. हा, ते जन्मत नाही मारू शकत. का? कारण ती उडी त्या शरीराने मारलेली नाही, ती उडी जी मारली ती जीवनाने मारली, त्या चैतन्याने मारली. ही ताकद आहे आपल्याला. आणि म्हणून आम्ही सर्वांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, आम्ही स्वतःमध्ये खूप शक्तिशाली आहोत, परंतु आम्ही शक्तीचं आजमावणं कुठं करतो? शरीरावर करतो. आम्ही तृप्तकोणाला करायचा प्रयत्न करतो, शरीराला करतो, मनाला करतो, आणि मनाच्या लेवलला आमचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, शरीराच्या, मनाच्या, भावनेच्या. त्याच्यामुळे आम्ही जीवनामध्ये सुख दुःखात भटकतो. तुम्ही जर एकदा त्या जीवनापर्यंत जर पोहोचले ना, कमीत कमी त्याची जाणीव जरी निर्माण केली, काय बघा, आपल्याला जीवनाचा अनुभव नाही, पण आपल्याला तिन्ही गोष्टींचा अनुभव आहे ना, शरीराचा, मनाचा आणि भावनेचा. या तिन्ही गोष्टींचा वापर करायचा हे नेहमी लक्षात ठेवा, बरोबर तुम्ही जीवनाकडे पोहोचा. या तिन्ही गोष्टींना साध्य करू नका, यांना साधन करा, तुम्हाला साध्य आपोआप दिसेल. पण तुम्ही जोपर्यंत साध्य बनवलं या तिघांना, मी, संपला विषय. मी, संपला विषय. भाव तुमचा जो आहे तो तिथं नको. म्हणजे काय? का ह्या तिन्हींचा वापर करून जे तुम्हाला साध्य करता येईल ते पहा. प्रसन्न राहा, आनंदी राहा, आणि सतत जिवंत राहा, काहीतरी करत राहा, दुसऱ्यांच्या समस्या सोडवत राहा. हे जीवन.